हॅलो गाईज. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे जी एस टी कशी तयार करायची. तर चला आता आपण सुरू करूयात. एक्सेल ओपन करा. एक्सेल ओपन केल्यावरती गाईज जी एस टी वेगवेगळ्या आपण मार्केटमध्ये भरपूर काही वेगवेगळ्या वस्तू आहे ज्याच्यावरती जी एस टी अप्लाय होते. तर आपण त्याची जी एस टी कशी काढायची, आपल्याला त्याच्यावरती किती जी एस टी लागू होते व आपण किती वस्तू व किती सामान घेतल्यावरती आपल्याला त्याच्यावरती किती पर्सेंटेज जी एस टी लागते ती आपल्याला आता काढायची आहे. तर हे इथे सर्वात पहिले आयटम रेट जी एस टी रेट ह्या इथे एक कॉलम सोडूयात आपण व ह्या इथे रिटर्न आयटम क्वांटिटी टोटल रेट इथे एक कॉलममध्ये नेम नाही बसल्यामुळे आता आपल्याला हे कॉलमची साईज वाढवायची आहे. तर ह्या इथे मी मागे एकदा तुम्हाला एक शॉर्टकट की सांगितली होती, ALT-HOI. ह्या शॉर्टकट कीनं कॉलमची आपण साईज वाढू शकतो. जी एस टी टोटल रेट प्लस जी एस टी. इथे आपण ALT-HOI ना कॉलमची साईज वाढून घेऊयात. आता ह्या इथे आयटम टाकायचा. फर्स्ट शुगर, राईस, मिल्क, फर्निचर, कॉम्प्युटर. तर आता ह्यांच्यावरती किती टक्के जी एस टी अप्लाय होते ते आपल्याला इथे टाकायचे आहे. तर शुगरवरती 5% जी एस टी अप्लाय होते, राईसवरती पण 5% जी एस टी अप्लाय होते, मिल्कवरती पण 5% जी एस टी अप्लाय होते व फर्निचरवरती 18% जी एस टी अप्लाय होते व कॉम्प्युटरवरती पण 18% जी एस टी अप्लाय होते. आता आपल्याला रेट, तर शुगरचा आता मार्केटमध्ये रेट काय, तर 42 हा रेट आहे शुगरचा. व राईसचा रेट काय, तर राईसचा आपण वेगवेगळे रेट आहेत, जसे की 60 रुपये किलो, 70 रुपये किलो असे आपण राईस घेतो. व बॅगनुसार 250 रुपयाची बॅग, 350 रुपयाची, 300 रुपयाची बॅग, ह्या प्रकारे आपण बॅग्स पण घेतो. तर ह्या इथे मी 70 रुपये किलो तांदूळाचा रेट टाकला व मिल्कचा रेट पण 60 रुपये लिटर. व इथे फर्निचर, तर आपण किती फर्निचर घेतलं, तर सपोज मी आहे ना 3,000चे एक फर्निचर घेतलं, 3,000चे एक फर्निचर घेतलं. व कॉम्प्युटर्स, तर कॉम्प्युटरचा रेट 28,000 असा मी एक रेट टाकला आहे. तर चला आता ह्या इथे जे काय आपण पहिले आयटम्स टाकले होते ते आयटम सिलेक्ट करायचे व कॉपी करून इथे आयटमवरती येऊन पेस्ट करायचे आहेत. ALT-HOI. इथे क्वांटिटी टाकायची, म्हणजे आपण शुगर किती घेतलं, राईस किती घेतलं, मिल्क किती घेतलं, फर्निचर किती घेतलं व कॉम्प्युटर आपण किती घेतलं, तर तशी आपल्याला इथे क्वांटिटी टाकायची आहे. तर इथे बघा, मी इथे शुगर घेतली आहे 6 kg व राईस घेतले 10 kg व ह्या इथे मिल्क घेतले 3 लिटर, 5 लिटर मिल्क घेतलं आहे व फर्निचर घेतले. ह्या इथे फर्निचरचे मी 6 सेट घेतले व इथे कॉम्प्युटरचे सेट घेतले 3. आता इथे टोटल रेट काढायचे आपल्याला. तर टोटल रेटचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू सेलेक्ट क्वांटिटी इंटू वी लुकअप ॲड करायचे आपल्याला ह्याच्यात. ब्रॅकेट ओपन, सेलेक्ट आयटम
कॉमा ह्या इथे 3 कॉलम टेबल सिलेक्ट करायचे. जे काय आपला पहिला GST रेट व आयटमचा कॉलम टेबल आहे तेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पूर्ण 3 कॉलम टेबल. कॉमा देऊन ह्या इथे 3 का तर आपण हे 3 कॉलम टेबल सिलेक्ट केलेलं आहे त्या जागी आपल्याला 3 टाकायचं. कॉमा 0 इथे आपण 0 व्हॅल्यू ठेवूयात आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. ह्या इथे आपण टोटल रेट काढला आहे. इथे खाली ड्रॅग करून घ्या. आपण सगळ्या ह्याचं टोटल रेट काढून घेतलं आहे. GST इज इक्वल टू सिलेक्ट टोटल रेट इंटू इथे आपण जी काय GST अप्लाय केलेली आहे ती GST सिलेक्ट करायची आणि एंटर करायचं. GST इज इक्वल टू सिलेक्ट टोटल रेट इंटू आता आपण ह्या इथे शुगरवरती किती टक्के GST आहे तर या इथे आपण शुगरवरती 5% GST अप्लाय केली आहे ते एंटर. तर या इथं टोटल GST किती लागली आहे ती इथे आपल्याला काढतात दिसते. व टोटल रेट प्लस GST इज इक्वल टू सिलेक्ट टोटल रेट प्लस GST एंटर. तर अशा प्रकारे आपली GST काढली गेली आहे. ह्या इथे वरती मर्ज करा. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स सर्व्हिस टॅक्स. हा GSTचा फुल फॉर्म आहे. इथे आपण याची टेक्स्टची साईज इन्क्रीज करूयात, बोल्ड करूयात. या इथे सगळ्याला बॉर्डर द्यायची असेल तर आपण ऑल बॉर्डर करून देऊयात. तर अशा प्रकारे आपली GST निघली आहे. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यापुढे मी तुम्हाला असेच एक्सेलचे व अदर्स कम्प्युटर इन्फॉर्मेशनबद्दल अलग अलग व्हिडिओ टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चॅनलवरती पडणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पडेल. त्यामुळे बेल आयकनला ऑलो करा.